नमस्कार, मी गायत्री पुणेकर न्यूजकडून. स्वच्छता, ट्रॅफिक, महिला सुरक्षितता, पाणी, वॉर्ड नंबर 8 मध्ये आपण आत्ता आहोत आणि इथे नक्की कुठला प्रॉब्लेम सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे आणि उमेदवार कोणत्या प्रॉब्लेमवरती कॉन्सन्ट्रेट करतायत आणि त्यांचा मॅनिफेस्टो त्यांनी बनवलेला आहे. आपल्याबरोबर आत्ता आहेत सौ भक्ती अजित गायकवाड. नमस्कार भक्तीताई. नमस्कार. कसं बॅलन्सिंग चाललंय घर, कारण तुम्ही पहिल्यांदाच उमेदवारीसाठी उभे आहात, घर हे प्रचार आता आणि खूप सगळीकडे जोरदार सगळं प्रचार पण सुरू झालेला आहे आणि तुमची खूप धावपळ सुरू झाली असेल आता, तर बॅलन्स कसं करताय? टू बी व्हेरी ऑनेस्ट, घरी सगळे आहेत, म्हणजे वी स्टे इन अ जॉईंट फॅमिली अँड आय एम ऑलवेज बीन स्टेइंग इन अ जॉईंट फॅमिली आणि खूप लोकांची सवय आहे. सो किड्स हॅव ग्रोन अप नाव. So my mother-in-law is there, my sister is there, and my brother-in-law Abhijit Dada Gaikwad, whose support is like, oh my God, like is very good. And my husband recently has been supporting me so much, so that has been a wonderful journey till now, and I hope so it continues ahead. भक्तीताई, तुम्ही राजकारणामध्ये यायचा निर्णय कसा आणि का घेतलात? राजकारणात यायचं म्हटलं तर माझे सासरे हे स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांचे सख्खे मावस भाऊ, त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही राजकारणात आलो. त्यांची खूप इच्छा होती आणि त्याच्यापूर्वीपासून आम्ही समाजकार्य करत आलो आहोत, म्हणून त्यांच्यामुळे एक मार्गदर्शन मिळालं, एक अपॉर्च्युनिटी ते म्हणले आली तर नक्कीच तुम्ही साधली पाहिजे, म्हणून दॅट वॉज द मेन रिझन टू कम इन पॉलिटिक्स. तुमचं विजन काय आहे आता या इलेक्शनसाठी? विजन इज औंध भोपोडी प्रभाग क्रमांक 8चं विजन माझ्यासाठी आफ्टर निवडणूक इज स्वच्छ औंध, सुरक्षित औंध अँड सिनियर सिटिझन्ससाठी चालता येईल प्रॉपरली त्यांना अशी फुटपाथ्स, कारण दिस वॉज द बिगेस्ट प्रॉब्लेम व्हॉट वी आर ॲनलायझिंग थ्रू आउट द कॅम्पेनिंग अँड बिफोर दॅट ऑल्सो. अँड ट्रॅफिक मुक्त औंध. तुम्ही आत्ता सांगितलं की स्वच्छ पाहिजे किंवा ट्रॅफिक मुक्त पाहिजे, हे टॉप 3 इश्यू तुमच्या दृष्टीने हे आहेत. राईट. ओव्हरऑल आपण मगासपासून जे बोलतोय त्याच्यानुसार तुमचं म्हणणं आहे की हॉकर्समुळे इथे खूप सगळे प्रॉब्लेम्स येत आहेत. फुटपाथवरती लोकांना चालायला जागा नाही आणि बेसिक फुटपाथचा वापर चांगल्या पद्धतीने होत नाही, तर त्यासाठी काही तुमच्या डोक्यामध्ये योजना आहे किंवा पर्यायी व्यवस्था त्या लोकांसाठी? आम्ही जे हॉकर्स इकडे बसतात DP रोड किंवा कुठच्याही फुटपाथवर आणि मेन ITI रोडवरती, त्यांना रिलोकेट करण्याचा प्रयत्न करू, ज्यांनी फुटपाथ ही व्यवस्थित होतील, स्वच्छता तिथे मेंटेन राहील आणि त्यांनाही रोजगार मिळेल जे जर ते एका ठिकाणी रिलोकेट झाले तर, आणि बाकी एरवी लोकांना चालायला उपयोग पण होऊ शकेल. एक्झॅक्टली. एक फिमेल म्हणून तुमच्याकडे आता अपेक्षा फिमेलच्या असणार, बट ऑब्वियस की बेसिकली फिमेल सेफ्टी हा सगळीकडेच मोठा इश्यू आहे. त्यात IT कल्चर खूप वाढतंय, त्यामुळे डे नाईट ट्रॅव्हलिंग लेडीजला करायला लागते, तर त्यांच्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून तुम्ही काही प्लॅन करणार आहात का? या परिसरात फॉर वुमेन I would recommend ki CCTVs will be much more advisable as women travel a lot in the night sometimes, and then we would legal advising ची आम्ही सेवा उपलब्ध करून देऊ किंवा काउन्सिलिंगची सेवा उपलब्ध करून देऊ आम्ही. एक आणखीन फिमेल म्हणून जो मला पण येतो किंवा आता रस्त्यावरती किंवा आपण मगासपासून बोलतो की फुटपाथवरती पण लेडीज भाजी विकायला बसलेल्या असतात किंवा अशा जनरल ट्रॅव्हल करणाऱ्या की ऑफिसपासून आपण निघालो, प्रत्येक वेळेस मॉलमध्ये जाऊन वॉशरूम अवेलेबल होऊ शकत नाही, तर पर्टिक्युलरली फिमेलसाठी वॉशरूम ही सुविधा खूपच नाहीच आहे आणि असले तरी त्याची स्वच्छता त्या पद्धतीने ठेवली जात नाही. हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे ओव्हरऑल. त्यासाठी तुम्ही काही वेगळी योजना आणणार आहात का किंवा त्या स्वच्छतेकडे जास्त लक्ष दिलं जाणार आहे का? वॉशरूम्स तुम्ही वाढवणार आहात, काय करणार आहात? नक्कीच वॉशरूम्स वाढवले जातील आणि जिथे नाही आहेत तिथे अवेलेबल केले जातील, कारण दिस इज अ कॉमन प्रॉब्लेम फॉर ऑल द लेडीज फेसिंग इन टुडेज वर्ल्ड. वॉशरूम्स कुठेही अवेलेबल नाही आहे आणि असले तरी ते हायजिनिक नसतात. सो नॉट ओनली द व्हेजिटेबल वेंडर्स हू आर सिटिंग ऑन द फुटपाथ्स टू सेल देअर व्हेजिटेबल्स, नॉट ओनली फॉर देम बट द अदर लेडीज हू आर ट्रॅव्हलिंग, त्यांच्यासाठी ही फॅसिलिटी उपलब्ध केली जाईल. तुम्ही म्हणालात की तुम्ही पहिल्यांदाच निवडणुकीला आता उभे राहत आहात,
तर लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं? जसं तुम्ही विचारलं, गेले आम्ही कितीतरी वर्ष समाजसेवा करत होतो आणि आता संधी मिळालेली आहे आणि माझ्या शिक्षणाचा वापर कसा करता येईल मला पुढे फ्युचरमध्ये औंधच्या नागरिकांसाठी, औंध भोपोडीच्या नागरिकांसाठी याची मी पूर्ण काळजी घेईल आणि समाजसेवा करण्याची खूप इच्छा आहे. आणि महानगरपालिकेच्या ज्या योजना असतील त्या नागरिकांपर्यंत कशा पोचवल्या जातील याचा मी पूर्ण प्रयत्न करेल. म्हणून माझी अशी विनंती आहे, लोकांनी मला भरभरून मतेने निवडून द्यावी अशी मी नम्र विनंती करते. भक्तीताई, तुम्हाला पुणेकर न्यूजकडनं खूप सगळ्या शुभेच्छा. धन्यवाद. प्रश्न तर आता विचारले गेलेले आहेत, नागरिकांचेच प्रश्न उमेदवारांना विचारले गेलेले आहेत. आता याची उत्तरं कामातून अपेक्षित आहे. ही कामं होणार की नाही, हा उमेदवार निवडून येणार की नाही, हे येणार आहे निवडणूक ठरवेल. पाहत रहा पुणेकर न्यूज.